चल बाई उठते मी. सोन्या उठता वर स्वयंपाक होईल. मग सोन्या उठला का त्याच्या आवरण्यातच काही व्हायचं नाही जायचं नाही. हो सोन्याचे पप्पा. सोन्याचे पप्पा. काय ग कसं उठू राहिली मला इतके लवकर? हा हो सोन्याचे पप्पा, सोन्या झोपलेला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तू का म्हणे इतके लवकर उठली? झोप थोड्या वेळाने उठ. नाही हो सोन्याचे पप्पा, सकाळी लवकर जायचंय ना देवीच्या दर्शनाला. स्वयंपाक झाला पाहिजे ना. तुम्ही फक्त सोन्यावर लक्ष द्या. जाय सोन्याला मी माझ्याजवळ घेऊन झोपवतो. बाई चटणी झाल्या, पिठलं झालं, पोळी बी झाल्या. आता काय राहिलं, थोड्याच पोळ्याला लाटायचं राहिलं तेवढं घेते पटापटा लाटून. म्हणजे मग स्वयंपाकच होईल. मग काय पाण्याच्या बाटल्या बिटल्या भरायच्या. जारच घ्यायचंय संग, फक्त सोन्यापुरतीच घ्यायची बाटली. अगं शीतल, तू रात्री झोपली होती नव्हती? अगं इतक्या लवकर कशाला उठायचं? आता उठली असती तरी आपण दोघींनी पटापटा स्वयंपाक केला असता ना बाई. नाही होत आहे तसं नाही. सोन्या उठल्यावर त्याने काहीच करून दिलं नसतं. त्याच्यामुळे मी म्हणलं सोन्या झोपलेला आहे तर सगळं आवरून घ्यावा. उठा आता तिथून, चपाती मी लाटते तवर तो तोंड बिंड धुई आणि चहा घे. बरं तर थोडेच राहिलेले पोळ्या लाटा तुम्ही, मी तोंड बिंड धुवून चहा घेते. लाटते मी सारा पोळ्या सगळं करून ठेवलं बाई शीतलनी. लय लवकर उठली होती काय माहिती. बाई गाडी बी दारात येऊन उभं राहिली काय माहिती बाई. दिसत राहिली मला. अगं ए पोरींनो, आवरलं का नाही? गाडी दारात येऊन उभं राहिली ना बाई. साऱ्या पाठीचे उठलेले तरी त्यांचं आवरत नाही का बाई? आवरलं नाही. पिशा काढत होते ते सोन्याचं आवरून राहिली. अरे दोघं पण काय तोंड बघता? पिशव्या पाशव्या घ्या ना, जड आहे ना ते. एक जण पाण्याचा जार घ्या, पाणी लागेल ना वाटणी प्यायला. तर घ्यायच्या नसत्यात 10-10 आणि 20 रुपयाच्या विसलऱ्याच्या बाटल्या. उचलून त्या पिशव्या कुशल तोंड बघू राहिले बाई दोघं बी भाऊ. ते कुठं म्हणल्या पिशव्या पाशव्या घ्यायचे? आता तो म्हणून तेव्हा माहिती पडलं. जातो ना मग घेऊन आम्ही. आवरा दोघी बी. आणि त्या सोन्याला घेऊन लवकर बाहेर या गाडीपाशी. उशीर होऊ राहिला. सकाळी सांगून बी काही डोक्यात नाही बसलं त्यांच्या. रात्रीच तरी वॉर्निंग दिलेली होती. लवकर या दोघी बी, मी चालले गाडीपाशी. अरे शांती, अगं गाडी गावाची उभं राहिली ना, आधीच उशीर झाला ना. बोला ना ते दोघींना. हा कुठं आवरत राहतात महाराजांचं. चार झालं आता सांग. बसा ना पटापटा. का तर तुम्हाला ते बी मुहूर्त पाहायचा. गाडी येऊन उभा दिसा ना का तुम्हाला? त्याला घेऊन बस, मग आम्ही बसतो. अरे देवा, त्या गाडीचं टायर बी पंक्चरच होता बाबा. त्या ड्रायव्हर निघाल्यानंतर पाहिलं. मी म्हणते ना पुढे जायचं म्हणलं काय अडथळे येणार नाही असं झालंच नाही. कधी ना कधी हायच ते माझ्या मागं. आज हे झालं उद्या ते झालं. जावा एखादी ना गाडी आणा आणि काचाची बंद गाडी आणा, म्हणजे ताण नाही लेकरू बी सांग. जावा बरं काका, या आणली मी. कसं पटापटा लय उशीर झाला. बसले का सगळे? चला आता. पहिलं त्या गाडीने डोकं खाल्लं, आता चला ड्रायव्हर मामा. घराला कुलप लावून शिकल आता करता मग खावर धरता राहील मोकळं. थोडे दिवस राहायचं या घरात, मग जायचं आपल्याला बांधलेलं नव्या घरात. देवदर्शनावरून आलो आणि राधाची खबर कळली की लगेच जायचं आपल्याला नव्या घरात. बाई आई, मला लय भूक लागली बाई. सकाळी कामाच्या गडबडीत काही मला तुकडा नेन पाणी नेन काहीच नाही. मला लय भूक लागली. हा तिला हॉटेल बघून लागली भूक. हा तुला भूक लागली ना, इथं मोकळं पटांगण आहे. इथं बसायचं आणि पटापटा खाऊन घ्यायचं. हॉटेलमध्ये नाही घुसायचं. 1000-500 रुपये निवडायचे. इथं पटांगण, इथं बसा, इथं खाऊन घ्या. ड्रायव्हर मामा गाडी जरा बाजूला लावा. इथंच बसून इथंच खाऊ करून आणलेला आहे तुकडा करून. आणि इथंच जावा. आणि आता ना देवी कशी जाऊस तर उतरायचं नाही कोणी. भूक लागली आणि ताण लागली अजिबात करायचं नाही. काय खायचं नाही, इथंच पोट भरून खाऊन घ्या. हो मी काय म्हणलं नाही हॉटेलमधलं काही तर मग इथं वडापावची दुकाने, वडापाव तरी आणा. हॉटेलमधलं नाहीच काही, पण वडापाव आहेच त्यातला. वडापाव तरी आणा. मी म्हणलं होते ना मला हॉटेल बघूनच काय आणलं वडापाव आण खाऊ घाल तिला एकटाच. आई तिच्या पुरतच आणू का? अरे भाडव्या, इथं भाऊ आहे, भाऊजाई आहे, आई बाप आहे आणि म्हणतो का तिच्या पुरतं आणू का? आणि बाकीचे मी काय तिचं तोंड पाहायचं का? कोणालाच नको आणू. खा चटणी भाकर खा, पिठलंय ते खा, बस झालं. जेवलं का सगळं पोटभर? शीतल तो डाबा आता पेट ठेवून. आता ना देवी पाशी जाऊ तर कोणी ना उतरायचं नाही. डायरेक्ट आता देवी पाशीच. देवी आई, मी आज तुझ्या पायथ्याशी आलेले ग, मला खाली हात पाठवू नको ग. चला सगळे दर्शनाला चला आतमध्ये. मग नंतर काय खरेदी करायचं काही नाही पाहू. चला सगळे चला दर्शनाला आतमध्ये. आज देवीला ना म्हणूनच जाणार आहे मी इथून. माझ्या राधाला एक लेकरू दे आई. आई मी तुझ्या ठाण्यापर्यंत पायी चालत येईन ग. माझ्या राधाला सोन्याची काडी दे ग आई. मला मोकळ्या हाताने परत पाठवू नको ग आई. आई माझी खाली ओटी भरू दे ग. मी लोकांचे टोमणे ऐकून बेजार झाले ग आई. काही पण होते पण माझी खाली जोई भर ग. मी लेकराला आधी दर्शनाला आणून मी लेकरासाठी लय तरसले ग आई. अहो बघा ना याला नवसाने लेकर ठाकाते. नवसाने पुढे लेकर होत राहते का? चला मी खाली ना बॅगची दुकान पाहिली. मला बॅग घ्यायची. चला मला काही सांगू नका, मला बॅग घ्यायची. माझ्याशी बी मला वडापाव नाही चारला. चला यांचं काय कवर बी कथन चाललं. चला आपण जाऊ. अगं थांब ना, आईला विचारावं लागल.
आईला विचारलं वगैरे कसं जायचं थांब. काही बी करायचं म्हणलं कायला विचारावं लागेल. लग्न काय आईला विचारून केलं का? मग तेव्हा तर माझ्या मागं मागं फिरत होते. मग काही बी म्हणलं कायला विचारावं लागेल आणि आई लगेच पाय मध्ये घाली ती. विचारा. गप गप राधा गप. आई आपल्याला दिन ग, आपण काही कोणाचं पाप केलं का? गप. शीतला बॅग घ्यायची, मी तिला बॅग घेऊन येतो. आता येतो तिला बॅग घेऊन. हा तुला कुठं आणलं का? रोज उद्या तू कुठं घेऊन जायचं माहितीच नाही. काही बी आलं का काही बी घ्यायचं, कुठं नेलं का काही बी घ्यायचं. हा आणि नुसती बायको पुरतीच नको घेऊन येऊ. भाऊजाई बी सांग तिला बी आणि कधी ती काही बोलत नाही म्हणून काही नाही. अगं शांता, जरा तिला निघत जाय का? तुला लई तावच राग तुला चिडचिड करी ती घेऊ दे जाऊ दे. हा ना, नुसतं घ्यायचं ते घर बांधून ठेवलं, त्याचं कर्ज कोण भरेल? अजून घर भरणी करायची. हा मी फक्त आता ते राधाला एखादं नुसतं मला माहित जरी पडलं ते आहे लगेच जायचंय नव्या घरात, ते कर्ज भरायचंय. तुम्हाला काय घ्यायचं नुसतं पैशाची नासधूस. जाय बाबा जाय, दे घेऊन तिला बॅग. त्या राधाला बी आण एखादी, तिचं मन नका करू नाराज. अगं शीतल, तुला बी बॅग घे आणि एखादी बहिणीला पण घे, म्हणजे मग त्याला राग नको तुला राग नको. हा मला घ्यायचं म्हणलं का कायला पण पाहिजे नाही. मी काही घेतलं का त्यांना लागत, मलाच नाही घ्यायची. चला मला घ्यायचीच नाही बॅग. मी काही घेतलं का त्यांना लागतच, मी काही घेतलं का त्यांना लागत. मला बॅगच नको, मी घेईन. माझ्या आईला सांग. अगं घे ना, तुला बी घे, बहिणीला बी घे ना, दोघींना बी घे ना. काय होतं घेतली मी. मला घ्यायची नाही म्हणजे नाही घ्यायची, मला बॅगच नाही घ्यायची. विषय संपला. तर मित्रांनो, आज आमचं झालं देवदर्शन. मी राधासाठी बोलले नवस. आता तुम्ही सांगा माझा नवस पूर्ण होईल का नाही. आणि उद्या डायरेक्ट आता भेटू आपल्या घरी. आम्हाला जायला अंधार होणार आहे. हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कॉमेंट करा. आणि राधाला नाव सांगितलं होईन का नाही लेकरू ते बी सांगा मला कमेंटमध्ये.